काय सांगणार आज आढावा घेतला आपण कशा पद्धतीने आढावा घेतलाय काय माहिती त्याला ते एक बेसिकली जे आहे स्टोरेज सिस्टम जी आहे ती मला वाटतं पावसाळ्याच्या वेळेस त्याला असणारी एक वेगळी पद्धत वापरल्या जाते। हा जो एकावरती एक रचना केली जाते त्या रचनेच्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही असणारं विनिसिटीमध्ये कोणी लोक ठेवत नाही त्या ह्याच्यामध्ये, पण इथे असणारं लोक होती आणि पावसाच्या झोक्यामध्ये तो सगळा कचरा खाली आला आणि ते अटकले तशी असणारी परिस्थिती आहे। याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागेल असं मला एकंदरीत त्याच्यामधलं दिसतं आहे। त्या ह्याच्यामध्ये कामगारांचं नुकसान झालं आहे, कामगार गेलेत, हे एक दुःखद बाब आहे त्या सगळ्या, पण याचं एक मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे एवढं असं मला वाटतं आहे। त्याच्यामध्ये एकंदरीत हा आवाज तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहात का? ते याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एक जसं मुंबईमध्ये पूर्वी शहराच्या बाहेर असणारा जाणे आयांदाजानं आता असणारा शासनाला हा लोकसंख्या वाढलेल्या लक्षात घेता तुम्हाला कचरा डिस्ट्रॉय करत असताना म्हणजे खर्च येईल ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण सेग्रिगेशन करून काही त्याच्यामध्ये म्हणजे आता सगळं जे आहे चाललेलं जे आहे ते वीज निर्माण करणं असं चाललेलं आहे। मायानं हे सगळं चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे, कारण का शेवटी हा कचरा एका दृष्टीने फर्टिलायझरसुद्धा आहे त्या ह्याच्यामध्ये। मला माहिती आहे की 91-92मध्ये मुंबईचा असणारा कचरा हा म्हणजे सेग्रिगेशन अशा ज्यावेळेस झाला त्यावेळेस तो असणारा गल्फ कंट्रीजमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घेऊनही गेले होते। त्याच्यामुळे मला वाटतं एक स्टडी करून त्याच्यावरती, कारण का शेवटी आता सगळीकडेच हा म्हणजे छोटी महानगरपालिका जरी असली तरी त्याचा हा कचऱ्याचा प्रॉब्लेम फार मोठा येतो आहे आणि आत्ता जे काही दिले गॅसिफिकेशन करण्याची असणारी पद्धत जी झालेली आहे त्या गॅसिफिकेशनच्या पद्धतीमध्ये जे गॅसेस रिलीज होतात आहे त्याचाही इश्यू एक मोठा असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। हा बंद केला जातो आहे त्याचंही गॅसिफिकेशन निघते तोही महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे पूर्ण ज्याला आपण म्हणतो की सोल्युशन ह्याला सोल्युशन जे आहे ते सोल्युशन तुम्हाला असं देणं ह्याच्यातलं महत्त्वाचं आहे। आणि याच्यामध्ये एक तुम्हाला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मागेही लिहिलं होतं, मागेही बोललो होतो मी त्याच्यामध्ये की तुम्हाला जोपर्यंत एक्सपर्ट कमिटी करता येत नाही आणि त्याचं तोपर्यंत मला वाटतं हे जुन्या पद्धतीनेच डिस्ट्रॉय करणं यालाच तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल। जो आहे तो महापालिकेने आणून टाकलेला आहे आणि तरी ते म्हणतात की नैसर्गिक आपत्ती आहे। आपल्याला वाटतं का ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित ही आपत्ती आहे? ते मी जसं म्हणालो की स्टोरेज हा जो भाग आहे त्याच्यातला, कारण का माझी जर माहिती बरोबर असेल तर 1400 टन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कचरा आहे। आता तेवढं तुम्हाला असताना पहिल्यांदा स्टोरेज करण्यासाठी जागा आणि कामगार आणि याचं तुम्हाला असताना लांब ठेवावं लागते हे मला त्याच्यातलं माहिती आहे। त्याच्यामुळे कामगार आणि ढिगारा हा दोन वेगवेगळ्या ठिकाणी असला पाहिजे, म्हणून महानगरपालिकेने स्वतःच्या जागा विकत घेतल्या पाहिजेत ग्रामीण भाग लागून असणाऱ्या इलाक्यामध्ये आणि तिथे लोकवस्ती नसणार हे तुम्ही बघितलं पाहिजे। कारण काय माझा अनुभव मी सांगतो की 91मध्ये मी असणारं सुकटणकर मुंबई कमिशनर होते आणि मी त्यांना म्हटलं होतं माझ्याबरोबर गाडीत चला, मीच गाडी चालवली आणि देवनाचं जे डम्पिंग ग्राउंड होतं त्या देवनाच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आम्ही गेलो। 4 मिनिटानंतर गाडी अख्खी आमची माशांनी भरली होती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये। ते म्हटलं गाडी चालवणार कशी? म्हटलं ब्लाइंडली चालवणार। म्हटलं हा तुमचा ड्रायव्हर चालवतो आहे ब्लाइंडली गाडी आता म्हटलं होतं। त्याच्यामुळे या सगळ्या कचऱ्यामध्ये फार अभ्यास करून तुम्हाला असतात ते डिस्ट्रॉय करावं लागतं। मी असं म्हणेन की त्यावेळेस मुंबई कॉर्पोरेशनने एक अभ्यास कमिटी केली आणि त्याचा आता डिस्ट्रक्शन जे आहे ते व्यवस्थित चालले मी एवढं म्हणेन त्याच्यामध्ये। तसं इथल्याच महानगरपालिकेने केलं पाहिजे। सर, जमिनीपासून 80 फुटांपेक्षा मोठा डोंगर हा कचऱ्याचा उभा राहिला आहे आणि त्याच्या शेजारीच महानगरपालिका बिल्डिंग बांधायला परवानगी देतेच कशी
त्यानंतर या विभागाचे म्हणजे पर्यावरण विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीची महानगरपालिका कारवाई करत नाही आणि आयुक्त म्हणतात की ही नैसर्गिक आपत्ती आहे. ते बिल्डिंग तिथे येत नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. कचऱ्याच्या बाजूला बिल्डिंग येत नाही याचं कारण की त्याचं गॅसिफिकेशन जे आहे हे ह्युमन हेल्थसाठी उपयोगात नाही आणि म्हणून तिथे बंद केलेली आहे. त्याच्या तो बंद केलेला अशी असताना परिस्थिती आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या या बाबतीत आता काय भूमिका असणार आहे पुढे आणि कशा पद्धतीने याला न्याय देणार? ते पहिल्यांदा असणारं जे कुटुंब आहे त्याला न्याय कसं मिळेल हे आम्ही बघू. दुसरं जे आहे ते मुख्यमंत्र्याकडे बसून हा घनकचरा व्यवस्था जो आहे तो मला वाटतं गॅसिफिकेशन करून जी पद्धत आलेली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला मला वाटतं कुठेतरी असणारं तुम्हाला वेगळा मार्ग काढला पाहिजे असं मला त्याच्यामध्ये वाटतं. कोणावरती गुन्हे दाखल करण्याची आपण मागणी करणार आहात का? काय कारवाई? ते कॉन्ट्रॅक्टर गुन्हेगार आहेच याच्यामध्ये. त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हे दाखल होणारच. मग हे बिल्डिंग बांधायला ज्यांनी परवानगी दिली ते त्यांचे महानगरपालिकेचे अधिकारी ते येणार का त्यांनी असं एन्व्हायरमेंटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे जेव्हा ठेवता तेव्हा तुम्हाला तिथे माणसं राहतील अशी व्यवस्था नाही आहे. आयुक्त मात्र त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यास तयार करतील. नाहीये. वेळ द्या माझं म्हणणं आहे. वेळ द्या मग त्याच्यामध्ये होईल. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की राज्याचं अधिवेशन चाललंय 3 दिवस झाले या घटनेला, तिथे काही या संदर्भात तुम्हाला असं वाटतं की विरोधी पक्ष जिवंत आहे? अगदी त्या संदर्भात ते म्हणूनच म्हटलं इथे असणारा अजिबात विरोधी पक्ष जिवंत नाही आहे. तो मृत्यू अवस्थेत आहे. त्याचं फक्त देऊन असणारं तुम्ही दफनविधी करा याच्या पलीकडे दुसरं काय राहिलेलं नाही. इथे जे नातेवाईक आहेत त्यांचं म्हणणं आहे की अतिशय तोकडी जी आहे सगळी यंत्रणा लागलेली आहे. केवळ 3 लाखो टन कचरा काढायला केवळ 3 पोकल्या नाहीत. हे युद्ध पातळीवर होऊ शकतं. हे युद्ध पातळीवरती केलं पाहिजे होतं. बायांना आतापर्यंत बॉडीज काढल्या पाहिजे होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण का आणि आता माझ्यानंतर जमिनीच्या खाली माणूस जिवंत आहे की नाही आहे ते इन्स्ट्रुमेंटनी कळतं. म्हणून मी आता अधिकाऱ्यांनाही म्हणालो की म्हटलं होतं असेल जिवंत तुम्ही सांगा आहे, नसेल तर तसं त्यांच्या नातेवाईकांना म्हटलं कळवा तुम्ही. महानगरपालिकेने रात्रीत कुदळवाडी साफ केली, मात्र इथला कचरा साफ करण्यासाठी किंवा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत नाहीये. ते तो तर दिसतोच आहे आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये.